आणि त्या पुढे जाऊन जरंगे जो म्हणतो गॅझेटचा आधार, वेगवेगळ्या गॅझेटचा आधार, शिंदे समितीला हे बऱ्यापैकी माहिती आहे, म्हणूनच हे ऑब्झर्वेशन असावेत की व्यक्तिगत माहिती नसल्यास सरकार आरक्षण देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही हे मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी ठाणे या समितीच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने क्लिअर केलेलं आहे की जोपर्यंत अफिनिटी टेस्ट होत नाही, जोपर्यंत विजिलन्स टेस्ट होत नाही, जोपर्यंत सगळ्या पुराव्यांची बारकाईने तपासणी होत नाही, तोपर्यंत आजोबाला जरी प्रमाणपत्र मिळालं तर नातवाला मिळू शकत नाही, बापाला मिळालं तरी लेकाला मिळू शकत नाही, जोपर्यंत ती तपासणी होत नाही. त्याच्यामुळे जरंगे तू कौन लग के गया है, ऐसा कौन है तू, क्या लग के गया है जरंगे तू. हर किसी ने, मैं ये नहीं कहूंगा कुणाला अपमान करायचा नहीं, लेकिन हर किसी ने वही बोलना चाहिए भारत के संविधान ने औकात में दिया है. हर किसी ने वही बोलना चाहिए जो भारत के संविधान ने अपनी औकात में दिया है, उसके अलावा कुछ नहीं बोलना चाहिए. कानून नहीं समझता है तो किसी से समझ लेना चाहिए, लेकिन गैर कानूनी मांग करना यह भी एक षड्यंत्र का पार्ट है. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचंय की जरंगेची जी मागणी आहे ती शिंदे समितीच्या अहवालावर सुद्धा मान्य होऊ शकत नाही. आणि ही गोष्ट प्राखर्यानं मी सांगतो की राधाकृष्ण विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील हे लक्षात घ्या की जर शिंदे समितीचं असं ऑब्झर्वेशन आहे तर त्या आधारावर कुणबी मराठा कुणबी सुद्धा एकत्र करता येणार नाहीत. कारण जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने 5 न्यायमूर्तींच्या पीठाच्या संदर्भानं दिलेला निकाल आहे. त्याच्यामुळे कुणबी मराठा कुणबी हे एक तत्व होऊ शकत नाही. आणि त्याचबरोबर गॅझिटरच्या आधारे संदीप माननीय न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या रिपोर्टच्या आधारे अशा प्रकारे आरक्षण देता येणार नाही.